मंत्रिपद न मिळाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे। राजकारणातून निवृत्त होण्याचेही भास्कर जाधवांनी संकेत दिलेत। निवृत्तीच्या वक्तव्यानं भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात। 2019 मध्ये ठाकरेंच्या सरकारमध्ये भास्कर जाधवांना मंत्रिपद मिळालं नव्हतं। 8 वेळा आमदारकी मिळून देखील जाधव मंत्रिपदापासून मात्र वंचित राहिले। मंत्रिपद न मिळाल्यानं भास्कर जाधव यांनी दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचारही बोलून दाखवलाय। मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही। मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय आहे? असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही। 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही। निवृत्तीबाबत वक्तव्य केल्यानं भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे। पत्रकारांनी संजय राऊतांना जाधवांच्या नाराजीचा प्रश्न विचारला, त्यावर संजय राऊतांनी जाधवांच्या भाषणाचा मुद्दा समोर आणला, मात्र तो मुद्दा जाधवांना काही पटला नाही। अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही। ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत। आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील। त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातून जातोय, त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे। माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही। मी जीव हुजूर करत कुणाच्या पाठीशी फिरत नाही असं भास्कर जाधव म्हणाले। जाधव यांच्या नाराजीचा सूर किती उंचीवर गेला हे त्यांच्या वक्तव्यानं दिसून आलंय। मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे। मी जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही। मी होईला होय कधी म्हणत नाही। चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो, त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते। पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही। मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही। पवारांची साथ सोडली हा निर्णय चुकीचा होता असंही भास्कर जाधव म्हणाले। शरद पवार साहेबांनी मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही की मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे। मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो, ते काही लपून छपून मी आडपडण्याने काही बोललो नाही। पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही। ठीक आहे, आता कधी काळजी आहेत, आम्ही काही निर्णय घेतले, त्यांनी काय निर्णय घेतले, काही निर्णय हे बरोबर असतात, काही निर्णय हे नंतर आपल्याला वाटतं की आपलं चुकलं। काय शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय, काही असे व्यक्त करतायत, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे। भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाहीत।